या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अमोलबद्दल कळल्यावर अर्जुन धावत पळत हॉस्पिटलमध्ये येतो आणि काय झालं आहे ते विचारू लागतो. बापू त्याला सांगतात की अरे अमोलला चक्कर आली आहे. तर अर्जुन घाबरूनच विचारतो पण अशी मध्येच कशी चक्कर आली त्याला? ऑपरेशन झाल्यानंतर तर तो बरा झाला होता ना. आणि मग त्यावेळी रुपाली म्हणते की तो जेव्हा घरी आला तेव्हा त्याला अपर्णा आजूबाजूला दिसली नाही आणि याच गोष्टीचं त्याला टेन्शन आलं आणि म्हणून तो चक्कर येऊन खाली पडला. आणि ते ऐकून अर्जुन घाबरतो पण या गोष्टीसाठी तो स्वतःलाच दोष देऊ लागतो. तो म्हणत असतो की मीच त्याला प्रॉमिस केलं होतं की 2 दिवसात अप्पू मला घेऊन येईल, मात्र मी तिला घेऊन आलो नाही, हे सगळं माझ्यामुळे घडतंय. मात्र त्यावेळी कदम आणि बापू अर्जुनला समजावतात आणि त्याला धीर देत म्हणतात की आता या सगळ्यापेक्षा आपल्याला अमोलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र तितक्यात रुपाली पुन्हा म्हणते की अर्जुन भाऊजी, आपण अमोलला सांगायला हवं की आता अपर्णा आपल्यामध्ये नाही आहे. पण ते ऐकून अर्जुन चिडतो पण तितक्यात डॉक्टर त्या ठिकाणी येतात, त्यामुळे अर्जुन शांत राहतो. डॉक्टर अर्जुनला सांगतात की आता अमोल तसा ठीक आहे, मात्र तुम्हाला यापुढे त्याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे, कारण आत्ताच त्याचं एक नाजूक ऑपरेशन झालं आहे. तर अर्जुन म्हणत असतो की हो डॉक्टर, पण नेमकं त्याला झाले तरी काय? अचानक चक्कर कशी आली? त्यावर डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ऑपरेशननंतर त्याला मानसिक आणि कौटुंबिक आधाराची गरज आहे. त्याच्या मानसिक आणि शारीरिक जखमा भरून यायला वेळ लागणार आणि त्यातच अपर्णा मॅडमबद्दल असं घडलं हे कळल्यावर त्याला हा त्रास होणारच ना. पण यापुढे तुम्हालाच या सगळ्यातून मार्ग काढावा लागेल. त्याला कशाचंही टेन्शन येणार नाही, याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि त्यावर अर्जुन आणि इतर सगळेजण हो म्हणतात. त्यानंतर डॉक्टर तिथून जाण्यासाठी निघतात, मात्र अर्जुन त्यांच्या पाठोपाठ जातो. तो डॉक्टरांना विचारत असतो की डॉक्टर, समजा एखाद्या व्यक्तीचा अपघात झालाय तर ती व्यक्ती पुन्हा बरी व्हायला किती वेळ लागेल? तर डॉक्टर म्हणत असतात की अर्जुन सर, हे असं कसं मी सांगू शकतो? तो अपघात कसा झाला यावर ही गोष्ट अवलंबून आहे. तर अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे ना अपर्णाचा अपघात कसा झाला ते? तर डॉक्टर म्हणतात की हो, मी त्या अपघाताच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स बघितल्या आहेत. खूप भयानक अपघात होता तो आणि त्यातून कोणी जिवंत राहणं शक्यच नाही आहे. मात्र अर्जुन म्हणत असतो, मात्र अपर्णा कुठे सापडलीसुद्धा नाही आहे, त्यामुळे माझी आशा आहे की ती अजूनही जिवंत असेल. आणि त्यावर डॉक्टर म्हणतात की जर खरंच असं असेल ना आणि त्यांच्या मेंदूला मार लागला नसेल ना, तर त्या 7-8 दिवसामध्ये व्यवस्थितपणे बऱ्या होऊ शकतात. आणि ते ऐकून अर्जुनला पुन्हा अप्पी सापडेल अशी आशा वाटू लागते. त्यानंतर मग तो अमोलकडे जातो आणि अमोलची अवस्था बघून त्याला खूप वाईट वाटतं. तो रडतच म्हणत असतो की अमोल बाळा, मला माफ कर. मी तुला वचन दिलं होतं की 2 दिवसात तुझा अप्पू मला तुझ्या पुढे घेऊन येईल, पण मी ते वचन पूर्ण करू शकलो नाही. पण तुझी अशी अवस्था नाही रे बघवत मला. आणि मग तो रडतच अमोलच्या जवळ बसून राहतो. तितक्यात बापू आणि स्वप्नील त्या ठिकाणी येतात. अर्जुनची अवस्था बघून बापू म्हणतात की स्वप्नील सर, तुम्ही अर्जुनला सांभाळा. जर अमोलने त्याला अशा अवस्थेत बघितला ना तर त्याला अजून टेन्शन येईल. आणि मग ते दोघेजण अर्जुनला समजावतात. स्वप्नील म्हणत असतो की अर्जुन, आता तुलाच अमोलचा बाबा आणि माँ दोन्हीही व्हावं लागेल. पण अमोल म्हणत असतो की मी नाही त्याला अप्पीची माया देऊ शकत. खरं तर ना मीच मूर्ख आहे. मी आधीही या पोराला सोडून गेलो आणि आतासुद्धा मी तेच केलं. मात्र ते दोघेही त्याला समजावतात की अर्जुन, आता तुला स्वतःला खंबीर व्हायला हवं. अपर्णाची जागा भरून काढायला हवी. जर तुला अशा अवस्थेत अमोलने बघितलं ना तर त्याला किती त्रास होईल. आणि त्यांचं म्हणणं अर्जुनलासुद्धा पटतं आणि तो शांत राहायचं ठरवतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलला जाग येते तेव्हा अर्जुन त्याच्या जवळच असतो. तो अमोलला पाणी देतो आणि त्याच्या तब्येतीची चौकशी करतो. अमोलला आता बरं वाटत असतं. आणि मग त्यानंतर तो अर्जुनला अप्पीबद्दल विचारतो. तर अर्जुन म्हणत असतो की अमोल बाळा, मी अप्पू मला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला माफ कर, मला ती कुठेही सापडली नाही. तू प्लीज मला अजून थोडा वेळ दे. अप्पू माँ कुठेतरी असेल, मी तिला नक्की शोधून काढील. तर अमोल म्हणत असतो की बाबा, नक्की माँ परत येईल ना? ती आपल्याला सोडून तर गेली नाही ना? आणि त्यावर अर्जुन म्हणतो की असं नाही बोलायचं. आपली अप्पू माँ नक्की कुठेतरी असेल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि मला थोडा वेळ दे. मी तिला नक्की परत घेऊन येईल, तुला प्रॉमिस करतो. आणि त्यावर अमोलही म्हणतो की ठीक आहे बाबा. तर अर्जुन त्याला सांगतो, मात्र तू मला एक प्रॉमिस दे की जोपर्यंत मी मला घेऊन येत नाही तोपर्यंत तू स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. आणि त्यावर अमोल म्हणतो की ठीक आहे बाबा, मी तुला प्रॉमिस करतो की यापुढे मी स्वतःला त्रास करून घेणार नाही. मी शहाण्या मुलासारखा वागेल. आणि ते ऐकून अर्जुनला खूप बरं वाटतं. मग तो बाहेर जाण्यासाठी निघतो, पण अमोल त्याचा हात पकडतो. तो म्हणत असतो की बाबा, तू पण मला एक प्रॉमिस कर की आता काही झालं ना तरी तू मला सोडून जाणार
नाही आणि त्यावर अर्जुनही हो म्हणत त्याला तसं प्रॉमिस करतो. तितक्यात मग बापू, कदम, स्वप्नील, दीपक त्या ठिकाणी येतात. ते सगळेजण अमोलची चौकशी करतात. तो ठीक असल्याचं सांगतो आणि मग अर्जुन डॉक्टरांना घेऊन येतो. डॉक्टरही अमोलला चेक करतात आणि त्याला डिस्चार्ज द्यायचं ठरवतात. त्यानंतर मग अर्जुन डॉक्टरांसोबत बोलायला जातो. डॉक्टर त्याला म्हणत असतात की आता अमोलला तुम्ही असं काहीही सांगू नका ज्यामुळे त्याला धक्का बसेल, कारण त्याची परिस्थिती खरंच खूप नाजूक आहे. तो आता कोणताही धक्का सहन करू शकणार नाही आणि त्यावर अर्जुन हो म्हणतो. तर दुसरीकडे जीजी त्याच्या माणसांसोबत बोलत असतो. तो त्याच्या माणसांना सांगत असतो की त्या कलेक्टर बाईचा अपघात कसा झाला मला माहीत नाही आणि तिचं काय झालं हे सुद्धा मला माहीत नाही. मात्र आता ती परत इथे येता कामा नये. जर ती तुम्हाला चुकूनही कुठे दिसली ना तर तिथेच तिचा खेळ संपवायचा. आणि त्यावर ते लोक हो म्हणतात. तर मग जीजी त्यांना सांगतो की नवीन कलेक्टर येण्याच्या आधी आपली सगळी कामं उरकून घ्या आणि मग ते लोक लगेच त्यांच्या इलिगल कामांना सुरुवात करतात. तर तो जीजी हसतच म्हणत असतो की कलेक्टर बाई, तुम्ही आमच्या वैयक्तिक प्रश्नांमध्ये लक्ष घातलं नसतं, गोडी गुलाबीने राहिल्या असत्या तर आज तुमच्यावर ही वेळ आलीच नसती, कारण या जंगलाचा राजा फक्त मी आहे. आणि तो हसतच तेथून निघून जातो. दुसरीकडे अर्जुन हॉस्पिटलमध्ये असतो. तितक्यात त्याला चिंचोकेचा कॉल येतो. चिंचोके विचारत असतो की साहेब कुठे आहात तुम्ही आणि अमोल बरा आहे ना? तर अर्जुन म्हणत असतो की हो चिंचोके, मी अजून हॉस्पिटलमध्येच आहे. आज अमोलला डिस्चार्ज मिळणार आहे, पण तू कामाला सुरुवात केली ना? एक नवीन तुकडी घेऊन गेलाय ना अप्पीला शोधायला? त्यावर चिंचोके म्हणतो की हो साहेब, आम्ही अपर्णा मॅडमला शोधतोय, तुम्ही काळजी करू नका. आणि मग तो फोन ठेवून देतो. तितक्यात त्या हॉस्पिटलमध्ये एक आजी आजोबा आलेले असतात आणि पेपरमध्ये त्या आजी अपर्णाचा फोटो बघून त्या आजोबांना म्हणतात की ही मुलगी आपल्या गावातली आहे ना? पण त्या आजोबा म्हणत असतात की उगाच काहीतरी बोलू नको, आत्ता तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाले, तुला ओळखू तरी येते का कोण आहे ती? पण तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येत म्हणतो की आजी तुम्ही हिला कुठे बघितलं होतं का? पण त्या आजोबा त्या आजींना काही बोलूच देत नसतात. ते म्हणत असतात की अरे बाबा आता तू कशाला तिला प्रश्न विचारतोय? पण त्या आजी म्हणतात की अरे मी हिला बघितलं होतं, ही आमच्या गावात आली होती आणि मंदिराकडे चालली होती. आणि ते ऐकून अर्जुन विचारतो की कोणतं गाव आहे तुमचं? तर त्या आजी सांगतात नरसोबाची वाडी. तर अर्जुन विचारू लागतो की कुठे आहे तुमचं हे गाव? पण ते आजोबा त्या आजींना काही बोलूच देत नाही आणि त्यांना तेथून घेऊन जातात. तितक्यात मग इतर सगळेजण अमोलला घेऊन त्या ठिकाणी येतात आणि अर्जुनसोबत घरी जाण्यासाठी निघतात. घरी आल्यावर मोना, रुपाली अमोलची चौकशी करतात. त्याच्यासाठी लगेच चहा नाश्ता घेऊन येतात. तर अमोल म्हणत असतो की मला आता भूक नाही आहे, त्यामुळे त्या दोघी काळजीत पडतात. पण अर्जुन म्हणतो की काळजी करू नका, त्याने फळे खाल्ली आहेत. आणि मग तो अमोलला घेऊन खोलीत जातो. तर अमोलने त्याच्या मासाठी वेगवेगळे सरप्राईजेस बनवलेले असतात आणि तो ते अर्जुनला दाखवत म्हणतो की बाबा मा परत कधी येईल, मला तिला हे सगळं दाखवायचं आहे. तर अर्जुन म्हणत असतो की मा नक्की लवकर परत येईल, तू काळजी करू नको. आणि त्यावर अमोलही हो म्हणतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.